काय कशा पद्धतीनं कोणता अर्ज तुम्ही दाखल केला होता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात आणि किती दिवसात तुमची सबसिडी जी आहे ती पडली? आणि 5 दिवसात आमची स्थिती पडली आहे. म्हणजे घटक कोणता घटक राबवला? आम्ही ठिबक सिंचनाचा किती एकर क्षेत्रासाठी केलं होतं? 1.25 एकर. 1.25 एकर क्षेत्रासाठी. तर अर्ज दाखल केल्यापासून सगळे टप्पे सांगा, म्हणजे पूर्वसंमतीचा मेसेज तुम्हाला कधी आला, साहेब कधी शेतावर आले, त्यांनी तपासणी कधी केली आणि हे तपासणी फायनल झाल्याच्या नंतर किती दिवसात मुंबईहून तुमचे पैसे पडले? तर पूर्वसंमती पैसे पडण्याच्या 8 दिवस अगोदर पूर्वसंमती भेटली आम्हाला. बर मग साहेब चेकिंग केली तुम्ही बर 7 दिवसात. म्हणजे घटक तुम्ही राबवला की सगळं इन्स्टॉलेशन केलं आणि मग साहेबांनी येऊन तपासणी केली. मग पूर्वसंमतीला 7 ते 8 दिवसात पेमेंट पडलं आम्हाला. बरोबर, म्हणजे तपासणी केल्याच्या नंतर 8 दिवसात. 8 दिवसामध्ये रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली. तर किती रक्कम तुमची जमा झाली? 34,600 रुपये. बर, म्हणजे ह्याच्यावर एक तुमचं म्हणणं आहे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हे अर्ज दाखल करताना कुठलेही अडथळे आले काही नाही नाही. आणि लवकरात लवकर जे आहे ते सबसिडी. तर बघा, हे मी एवढं का सांगायला बरं का, आता तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही, उन्हाचा प्रकोप वाढलेला आहे, पण आपल्याला सगळ्याला माहिती असावं की आपल्या गावाचं उदाहरण आहे की 8 दिवसामध्ये तपासणी झाले पैसे पडलेले आहेत. एवढ्या फास्ट पैसे पडतात. आणि दुसरा विषय, आता साबळे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले, जसं की नॅचरल शुगरचा उल्लेख केला, किंवा आपल्या इथे एक अशी संस्था आहे की ठोंबरे साहेब तुम्हाला अत्यंत कमी व्याज दरामध्ये ठिबक सिंचन करण्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी आर्थिक मदत सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते त्यांनी किंवा आर्थिक थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी त्या संस्थेनं तरतूद केलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमचं ऊसाची जर त्या ठिकाणी नोंद असेल तर डायरेक्ट त्या ठिकाणी तुमचे कागद जर दाखल केले, लवकरात लवकर तुमचं कर्ज प्रकरण सुद्धा त्या ठिकाणी मंजूर होत आहे. आणि हे प्रकरण तर मंजूर होतंय, पण हे ऊस जर परत त्या कारखान्याला तुम्ही त्या ठिकाणी गेला तर 50 रुपये तुम्हाला वाढीव जे आहे ते त्या ठिकाणी तणावागे ते पैसे सुद्धा जास्तीचे त्या ठिकाणी भेटतात. तर या अशा दुहेरी योजनांचा लाभ कारखान्याच्या माध्यमातून आणि सोबत इकडे शासनाची 80% सबसिडी, असं तिहेरी योजनांचा जो आहे तो तुम्ही कृती संगम जर केला आणि सर्व गावाने जर ठिबक सिंचनाचा अवलंब केला, निश्चित आपल्या जे काही जमिनी क्षारपड होऊन जे काही आपलं पुढे भविष्यात आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान होणार आहे, आपल्या जमिनीचं जे काही नुकसान होणार आहे, तर ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते रोखू शकतो. दुसरा विषय, आता या ठिकाणी अवजार बँक जी काही होती आपल्या प्रकल्पाअंतर्गत 25 तारखेची या मागच्या महिन्याची लास्ट होती, तर किती जणांनी अर्ज दाखल केलेले? एक झाला फक्त. तर आपल्याला सर्वांना माहिती असावं, आता जरी तो म्हणजे या आर्थिक वर्षासाठीचा तो तेवढा पुरता टाइम पिरियड होता, पण इथून पुढे सुद्धा आपल्याला तशा प्रकारच्या योजना म्हणजे पोकरा प्रकल्प हा 6 वर्षासाठी आपल्या गावामध्ये राबवण्यात येणार आहे. तर भविष्यात पुढे सुद्धा अर्ज जे आहेत ते दाखल करण्याची परत एकदा जे आहे ते पुन्हा शासनाकडून जे आहे ते वेबसाईट ओपन करण्यात येईल. आतापासूनच तुम्ही तयारी जी आहे ती त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये उद्योग उभारण्यासाठी सुद्धा जे आहे ते योजना आहेत. तुम्हाला गोडाऊन जर उभा करायचा असेल आणि स्वतःचं शेतमाल खरेदी केंद्र जर त्या ठिकाणी उभं करायचं असेल तर बचत गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि 60% सबसिडी त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते घेऊ शकता. काही शेतकऱ्यांना जर कुणाला फळबाग लागवड करायची असेल तर फळबागेला 100% अनुदान, तर 100% अनुदान आहे. आणि ह्या सगळ्या योजनांची विस्तृत अशी माहिती मराठीमध्ये जे आहे ते तुम्ही पोकरा प्रकल्प गुगलला जर तुम्ही नुसतं NDKSP टाकलं आणि मार्गदर्शक सूचना जर टाकल्या तर सगळ्या मराठीमध्ये मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. आता आणखी त्याच्यामध्ये थोडंसं आणखी एक सोपी योजना मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण पैसे छापू शकतो. तर आपल्या इथं पळसपेठला शेतकरी उत्पादक कंपनी आहे, त्याचप्रमाणे बांसराला सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी आहे. ह्या कंपन्यांच्या माध्यमातून किंवा महाबीजच्या माध्यमातून जर तुमच्या गावामध्ये जर तुम्ही बीजोत्पादन घटक जर राबवला, बीजोत्पादन घटक म्हणजे काय, तर त्या कंपन्यांचं फाउंडेशन बियाणं म्हणजे पायाभूत बियाणं तुम्ही खरेदी करायचं, तर त्या खरेदी केलेल्या बियाण्याची जेवढी काही रक्कम असेल शासकीय नियमानुसार तर तेवढी रक्कम जी आहे ती तुम्ही बीजोत्पादन घटक ह्या गावामध्ये राबवल्याबद्दल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला 100% त्या ठिकाणी जे आहे ते रिटर्न भेटते. आणि सोबत हे बियाणं तुम्ही पेरून त्याच्यापासून तयार झालेलं प्रमाणित बियाणं म्हणजे सर्टिफाईड बियाणं जे काय आपण म्हणतो, तर ते जर त्या कंपनीला करार करून रिटर्न दिलं तर तो जो काही त्या वर्षीचा जो काही सरासरी भाव आहे किंवा तुमचा जो काही त्या कंपनी सोबत करार होईल तर त्याच्या अगेन्स्ट वाढीव 300 रुपये म्हणजे मार्केटमध्ये जर तुमचं
सोयाबीन 4,000 न जात असेल तर या कंपनीला तुमचं कमीत कमी 4,500 किंवा 4,300 4,400 याप्रमाणे जे आहे ते वाढीव दराने तुमचं सोयाबीन जे आहे ते त्या ठिकाणी विक्री आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला दुहेरी फायदा जो आहे तो या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी जे आहे ते बीजोत्पादन घटक सुद्धा राबवा आणि त्याच्या आतापासून तयारी जी आहे ती त्या ठिकाणी करा. तर आता CRP अभियानाच्या अनुषंगाने जे आहे ते आज आम्ही इकडे इथं आलेलो आहे किंवा कंपनी प्रतिनिधींना जे या ठिकाणी प्रेझेंटर जे आहेत त्यांना बोलवलंय. तर आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय, आजचा एक उद्देश प्रकल्पाचा असा होता की आपण सगळे सोयाबीन बियाणं पेरणी करतो पाऊस पडल्याच्या नंतर. तर त्यावेळेस कधी कधी आपलं बियाणं फिरलं असे काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तर मग अशा पद्धतीने एकदा पेरणी आपली फेल गेली पूर्ण जे आहे ते नियोजन आपल्या शेतीमधलं विस्कळीत होतं. तर हे असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, तर बियाणे उगवण क्षमता तपासणी हा एक महत्वाचा विषय आपल्याला जे आहे ते त्या ठिकाणी करायचा आहे. हे 4 तारखेपासून पुढे जे आहे ते आपल्या ह्या प्रकल्पातल्या सगळ्या गावांमध्ये होणार आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय, हे बियाणे उगवण क्षमता तपासणीच्या माध्यमातून आपल्या बियाण्याचा दर्जा काय आहे हे एक आपल्याला कळणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी एक महत्वाचं किंवा बियाणे प्रक्रिया सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायची. ती का करायची आहे, तुम्ही बघितलं असेल मागच्या 5-6 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते खोडमाशीचा प्रादुर्भाव जो आहे तो व्हायला आहे. आणि या खोडमाशीमुळे खोडमाशीचा अटॅक आपल्याला झालेला दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला बियाणे प्रक्रिया जी आहे ते योग्य कीटकनाशकाची त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ते कशा पद्धतीने करायचंय, मार्केटमध्ये काय त्याला पर्याय आहेत, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जे आहे ते पाहणार आहोत. बंद करून